शहराच्या गोंगाटापासून दूर, जिथे निसर्गाची शांती हवेप्रमाणे स्वच्छ आणि गोड आहे, ते ठिकाण म्हणजे ऑक्सिजन पार्क. जिथे उंच उंच बांबूच्या रांगा ज्या वाऱ्यासोबत नाचतात आणि रंगीत फुलांचा गंध मनाला शांततेची भेट देतो. मंदिर जिथे भक्ती आणि श्रद्धा एकत्र येते. Welcome to Oxygen Flight. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल आपण कुठे चाललो आहोत. सो आपण जाऊया पटापट. सो कसं यायचं ते पहिले सांगतो तुम्हाला. जर तुम्ही जवळून येत असाल तर पहिले तुम्ही डहाणू रोडला बाळकापरा गावाजवळ यायचं आहे आणि तिथून आतमध्ये जायचं. आतमध्ये जाऊन रामनगर येथे जाऊन रामनगर क्रॉस केलं की त्याच्या पुढेच एक केशवसृष्टी म्हणून ऑक्सिजन पार्क म्हणून आहे. फायनली आपण पोचलेलो आहोत आणि जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर इथं दुकानाच्या बाजूला गाडी लावायची आहे. बघूया आतमध्ये काय आहे. इथं लिहिलेलं आहे केशवसृष्टी ऑक्सिजन पार्क म्हणून KSOP. सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत उघडं असतं हे ऑक्सिजन पार्क. चला आपण आतमध्ये जाऊया आता. आतमध्ये गेल्यावर मग तिथे एक वही आहे, त्याच्यावर आपण एंट्री करायची आहे आणि मग पुढे जायचं आहे. जेणेकरून त्यांच्याकडे पण एक हे राहील किती माणसं आली, कोणी भेट दिली वगैरे. सुरुवातीला मध्ये गेल्यावर आपल्याला एक मीटिंग हॉल दिसतो. तिथे बांबू प्रशिक्षणाच्या मीटिंग होतात व बचत गट महिलांना बांबू प्रशिक्षण दिले जाते. येणाऱ्या काळात येथे बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, हस्तकला खरेदी करता येतील. इथे आपल्या देशात वेगवेगळ्या जातीचे बांबू होतात, त्यांची नावे लिहिली आहेत. इथे बघू शकता तुम्ही बांबूपासून तयार केलेले थोडेसे सॅम्पल वस्तू आहेत. येणाऱ्या काळात भरपूर सारे खरेदी करण्यासाठी आपल्याला भेटू शकतात. बघू शकता तलावाच्या तिन्ही बाजूनी रस्ता तयार केलेला आहे आणि सगळीकडे फुल झाडे लावलेली आहेत. मस्त असं सिनरी दिसते आहे. पावसाळ्यात अजूनच सुंदर दिसत असे पूर्ण तलाव भरला आहे. इथे बसण्यासाठी पण एक अरेंजमेंट केलेले आहे. बांबूचंच पूर्ण स्ट्रक्चर तयार करून चेअर्स ठेवलेले आहेत, तिथे तुम्ही विश्रांती घेऊ शकता. समोर राम मंदिर बनवलेलं आहे. ते पण बांबूच्याच याचा उपयोग करून पूर्ण बनवलेलं आहे. गाभारा फक्त सिमेंटचा आहे, बाकी सगळं बांबूचं आहे.
बघू शकता तुम्ही, लहान पोरांना खेळण्यासाठी पण इथे बनवलेलं आहे. ते पण बांबूचं स्ट्रक्चर आहे. बांबूचा सीसॉ बनवलेला आहे आणि तिथे झोके पण आहेत मागे. आणि तिकडे मुलांना ट्रेक करण्यासाठी पण बनवलेलं आहे. त्याच्यावरून चढतात, मस्त त्यांचा व्यायाम पण होतो. सो इथे तुमचा पूर्ण दिवस पण जाऊ शकतो. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल, चिल्लर पार्टी पण तुमच्यासोबत असेल तर ते पण आरामात खेळू शकतात. $1,500-2,000 असतील बांबू. आणि ते झाले 2-3 वर्ष. आता बांबू मोठे व्हायला लागलेले आहेत. इथे काय आहे, वॉशरूम आहे का? इकडे वॉशरूमची व्यवस्था पण आहे. नाही उघडे आहेत ना इकडे आहेत. आता आपण वरती जायचा प्रयत्न करूया. वरती जाऊयात थोडंसं. इकडे बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या जातीचे पण बांबू आहेत. मनवेल बांबू आहे इथे. आणि इकडे अजून दुसरा आहे, रुपई नावाचा एक बांबू आहे. आणि इथे बांबूसा बांबूस कटांग बांबू आहे इथे. आणि इथे एक बांबू आहे, हा आहे बांबूसा पॉलिमोफ्रा जातीचा एक बांबू पण आहे इथे. सो पूर्ण इथे दाट अशी झाडी होत चाललेली आहे बांबूची मस्तपैकी. आणि फ्रेश ऑक्सिजन तुम्हाला प्रोव्हाइड करता येते बांबू. इथे एक भव्य असं मोहाचं पण झाड आहे. मोहाचं झाड आपल्या आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचं आहे. मोहाची वाईन, दारू वगैरे पण बनली जाते. त्याच्या मोठ्यांची भाजी पण करतात. सो हे आहे मोहाचं झाड, खूप मोठं असं आहे. इथून समोरून मंदिर पण दिसतंय, बघू शकता तुम्ही. आपण जाऊया थोड्या वेळात मंदिरात. हे त्याचे छप्पर पण बांबूच्या ह्याच्यानेच तयार केलेलं आहे. हे पुढचं. चला वरती जाऊया. आता वरती पण एक व्ह्यू पॉईंट आहे बघण्यासाठी, तो पण आपण जाऊन बघूया काय आहे तिथून, काय काय दिसतं ते पण बघूया. नाव वाच बरं, काय बांबूचं नाव आहे? मानवेल जातीचा इथे एक बांबू आहे. आणि इथे अगेन रुपाई नावाचं आहे. आणि हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, मोहाचं झाड किती मोठं आहे. इथे काय सबरी माता कुटियाकडे, सबरी माता कुटिया आहे पुढे. एक व्ह्यू पॉईंट आहे वरती. सो असे हे बघू शकता तुम्ही, स्टेप्स तयार केलेले आहेत वरती चढण्यासाठी. ते मातीचेच आणि थोडीशी दगडं त्याच्यात आहेत. आणि साईडला पण बांबूच लावलेले आहेत. मस्त असं फ्रेश हवा, ऑक्सिजन. तुम्हाला एकांत हवा असेल तर नक्की या इथे. आता आपण अर्ध्यापर्यंत चढलो. आपण पटापट पुढे जाऊया आणि बघूया वरतून काय व्ह्यू दिसतो. इथं करवंदाचं पण झाड आहे, इकडे शिदाचं झाड आहे, खाली सागाचं पण झाड आहे. आणि जास्त करून बांबूच आहेत. जवळजवळ 4-5 हजार बांबूचे प्लांट असतील. हे बघा मस्त असं करवंदाचं झाड पण आहे. लयनाचं झाड पण आहे इथे. इथं माझ्या मागून 2 रस्ते जातात. एक असा खालून जातो वरती आणि इकडनं पण जातो. आपण असं खालून जाऊया वरती आणि तिकडनं उतरूया. इकडनं बांबूमधूनच मस्त वाट आहे.
बघू शकता माझ्या मागे पण किती सुंदर असं बांबूचं प्लांटेशन आहे. आणि हे काय केलेलं आहे, पिलर्स आहेत बांबूचे. इकडे काय आहे, घर आहे का? हां, बसण्यासाठी एक सावली पण आहे. इथे एक खैराचं पण झाड आहे बघू शकता, ज्याचा उपयोग तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. खैराचं ना, त्याचा मधला गाभा त्याच्यापासून ना हे बनवतात, पाण्यात खातो ना आपण, कथ्था, ते बनवतात. इथे बसण्यासाठी पण एक कुडाचं घर सारखं बनवलेलं आहे, त्याच्यात तुम्ही विश्रांती घेऊ शकता, शांत बसू शकता. बसण्यासाठी पण आहेत, बाक आहे. इथून पण विंडो सारखे, इथून तुम्ही थेट पुढचा तलाव पण बघू शकता. इथे तलाव आहे, ते पण बघू शकता तुम्ही. पूर्ण बांबूची झाडं पण दिसतील आणि थंड हवा येते विशेष करून. मस्त असं आहे, इको फ्रेंडली ऑक्सिजन पार्क. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, खूपच दाट अशी झाडी आहे बांबूची. मस्त थंड थंड हवा यायला लागलेली आहे. आणि वरती पण इथे काहीतरी बनवलेलं आहे. इथे पण एक कुडाचं, दोन आहेत का? इथे पण एक बसण्यासाठी, इथे पण एक झोपडी सारखी बनवलेली आहे. काय आहे इथे बघूया. हो, नाईस. सकाळी सकाळी येऊन ध्यान पण करू शकता. पुढे गेल्यावर अजून एक छोटंसं झोपडी आहे, याच्यापेक्षा छोटी आहे. पण आता पोचलेलो आहोत टॉपवर. आणि इथे बसण्याची पण अरेंजमेंट आहे, लहान पोरांसाठी छोट्या छोट्या खुर्च्या पण आहेत. इथं चढून थकल्यावर तुम्ही आराम करू शकता, फ्रेश ऑक्सिजन घेऊ शकता. शहराच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा सुखाचा श्वास घेऊ शकता. मागे बघू शकता तुम्ही, पानं हालतायत, मस्त अशी हवा येते, फ्रेश ऑक्सिजन येतो इथे. इथे एक छोटीशी झोपडी पण आहे, हे बांबू आहे. आता आपण दुसऱ्या रस्त्याला जाऊया. परत आपण वरती गेलो होतो इकडे या रस्त्याला, आता इकडे एक दुसरा रस्ता आहे, तिकडे काय आहे बघूया आपण आणि ते पण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया. ॲक्च्युली हे 3-4 महिने झाले ओपन होऊन, पण आमच्या गावाच्या जवळ असून पण येता आलं नाही. सो आज मुहूर्त आला आहे आणि आज आलेलो आहोत एक्सप्लोअर करण्यासाठी. जो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, याचा अजून डिटेल व्हिडिओ बनवेल आणि कसं यायचं ते पण तुम्हाला सांगेन. मस्त. जर तुम्ही इथे येत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ते खालचं बघूनच नका जाऊ, वरतीपर्यंत या. जे तुम्हाला नेचरचा फील येईल, एकदम फ्रेश ऑक्सिजन का असतो ना, तो वरतीपर्यंत या. सो पूर्ण त्या झाडीमधून, सो तुम्हाला कळेल इथे हवेत बदल तुम्हाला ॲटोमॅटिक जाणवेल, सांगायची गरज नाही. तर समोर एक आलेलं आहे बांबूचं स्ट्रक्चर, पण बाल्कनी टाईप आहे. सो आपण ते पण बघणार आहोत. हे माझ्या मागे बघू शकता, पूर्ण बांबूचं आहे, बाल्कनी टाईप. हे बघा इकडे आहे की नाही, मस्त असा बाल्कनी व्ह्यू पॉईंट आहे. आज जरा स्काय क्लिअर नाही आहे, दूरकट आहे, त्याच्यामुळे काय जास्त व्ह्यू दिसणार. पुढे पण एक आहे टुरिस्ट स्पॉट, माथेरा आहे, डोंगर आहे. माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, ते पण तिथून दिसतात डायरेक्ट. आपण चाललो व्ह्यू पॉईंट बघायला, तिथून काय दिसतं ते बघूया. बरं बघितला, फ्लोरिंग पण पूर्ण बांबूचंच आहे आणि शेल्टर पण बांबूचंच आहे.
भीती वाटते जरा. माझं वजन जास्त आहे. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, जर तुम्ही इथे येत असाल आणि तुम्हाला जर ऑथेंटिक आमचं ट्रायबल फूड खायचं असेल, भुजा, नाकलीची भाकर, पिठलं, उडदाचं पिठलं किंवा मग चटणी आणि चटणी म्हणजे ठेचा आणि अजून काय जे आमचं आदिवासीमध्ये एक फेमस आणि पौष्टिक असं जे खायचं असेल तुम्हाला फूड, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. एक दिवसा अगोदर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून मी अरेंजमेंट करून ठेवीन आणि रिजनेबल दरात. इकडे पाय ना. कम Welcome टू to ऑक्सिजन पार्क. Oxygen Park. मोठ्याने सांग ना. Oxygen Park. इकडे आता आपण चाललेलो आहोत रिटर्न. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. एक दिवस अगोदर तुम्हाला ऑथेंटिक ट्रॅव्हल फूड देऊ शकतो आपण. या नंबरवर कॉल करा. इथं एक दुकान पण आहे. काय काय भेटतं इथं? थंडा आहे, चॉकलेट आहेत, वेफर्स आहे. इथे तुम्हाला नाश्ता पण भेटू शकतो. Mother here.